तर थायरॉइड हा सुद्धा एक फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना दोन गोष्टी असतात, एक हायपोथायरॉइडिझम असतं आणि एक हायपरथायरॉइडिझम असतं. तर ज्यांना थायरॉइड जास्त आहे किंवा ज्यांच्या शरीरात थायरॉइड कमी आहे, ह्या दोन्ही लोकांना हृदयविकार होण्याचं प्रमाण हे जास्त असतं. ज्यांच्या शरीरामध्ये थायरॉइड जास्त आहे त्याला आपण थायरॉइड टॉक्झिकोसिस म्हणतो. तर ह्यामध्ये काय होतं की रक्तवाहिन्या ज्या आहे किंवा रक्ताचं जे अभिसरण शक्ती आहे ती फार मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये होती. त्याला आम्ही हाय आउटपुट फेल्युअर असं म्हणतो. मोठ्या प्रमाणात रक्त शरीरामध्ये रक्ताभिसरण व्हायला चालू होतं आणि त्याच्यामुळं हृदयविकार किंवा हृदय फेल होण्याचं प्रमाण हे अतिशय वाढतं. ते थायरॉइड टॉक्झिकोसिसमध्ये होतं. आणि हायपोथायरॉइडिझममध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये थायरॉइड कमी असतं अशा लोकांमध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम होतो. म्हणजे काय होतं तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण बॉडीमध्ये वाढतं, लिपिडचं प्रमाण बॉडीमध्ये वाढतं, युरिक ॲसिडचं प्रमाण बॉडीमध्ये वाढतं. थायरॉइडमुळं बाकी इन्फ्लमेटरी सिस्टीम बॉडीमध्ये वाढते आणि या सगळ्यामुळं शरीरामध्ये पूर्ण इन्फ्लमेशनचं प्रमाण हे जास्त वाढतं आणि त्याच्यामुळं होणारा रोग हा हृदयरोग असू शकतो, रक्तवाहिन्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस असू शकतात किंवा हृदय फेल होणं किंवा ज्याला आपण हार्ट फेल्युअर असं म्हणतो. तर अशाही प्रकारचे आजार होऊ शकतात. म्हणजे थायरॉइडमध्ये आयदर ते जास्त झालं किंवा कमी झालं तर दोन्ही प्रकारामध्ये वेगवेगळे हृदयाचे आजार होतात. त्यामुळे थायरॉइड हे आपल्याला अतिशय लेवलमध्ये ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि ज्याच्यामुळं हा थायरॉइडचं प्रमाण कमी किंवा जास्त झालेलं आहे त्याच्यावर नियंत्रण घेऊन आपल्याला लगेचच त्याच्यावरची ट्रीटमेंट घेणं अतिशय गरजेचे आहे.